1500 कोटी रुपये खर्च करून ठाण्यामध्ये रिंग मेट्रो प्रकल्प हा राबवला जात आहे। हा राबवतानाच यातला आता नागरिकांनी विरोध केला आहे। प्रामुख्याने बघितलं तर आमदार असतील ठाण्यातले यांनी देखील सूचना केलेल्या आहेत, पण मात्र आता नागरिक रस्त्यावरती उतरलेत आणि त्यामुळेच ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी थेट आज रिंग प्रकल्पाचे जे अधिकाऱ्यांचं कार्यालय त्या ठिकाणी भेट घेतली। सर, नेमकी काय भेट झाली, कशा पद्धतीने आपला संवाद झाला आणि कशा पद्धतीने नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या होत्या, त्या संदर्भात काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली का? ही महामेट्रो जी ठाण्याच्या करता प्रस्तावित झाली, साधारण 2 महिन्यापासून हा आमचा एक्सरसाइज चालू आहे। हा आज नाहीये। माझ्याकडे निरनिराळ्या भागातल्या नागरिकांची जी निवेदनं आली होती, तर त्याच्या अंतर्गत आम्ही काही ठिकाणी पाहणी केली, काही ठिकाणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर त्या भागाच्या पुरती त्यांना बसवलं। कसं आहे की हे एक्सरसाइज जो आहे तो यांनी निर्णय परवानग्या घ्यायच्या आधी केला असता तर यांनाच उपयोग झाला असता महामेट्रोला, परंतु हा एक्सरसाइज नंतर ते सजेशन्स आता घ्यायला निघाले, पण तरी देखील त्याच्यातून रिझॉल्व्ह होणं गरजेचं आहे। मग त्यांचे जे ऑब्जेक्शन्स आहेत, त्यांची जे म्हणणं आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही आज देखील त्या संबंधात चर्चा केली। काही विषय जे आहेत ते मार्गी लागलेले पण आहेत, म्हणजे रेल्वे मेट्रो स्टेशनच्या संबंधातला स्पॉटवरला विषय होता, परंतु नवीन विषय जे आहेत ते देखील नागरिकांच्या शंका निरसन होणं याच्या बाबतीमध्ये मी देखील आग्रही की त्यांना पूर्णपणे जे काही समज असतील, गैरसमज असतील किंवा त्यांच्या काही सजेशन आहेत, तर त्या जर टेक्निकली फिजिबल होत असतील तर त्याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आज या सगळ्या भागामधले हिरानंदानी असेल, चेंदडी कोळीवाडा, महागिरी असेल, आपला लजारस रोड असेल, उपवनचे उद्योजक असतील, असे सगळं हे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि सजेशन्स जे आहेत त्या पुन्हा एकदा त्या ठिकाणी अधोरेखित केल्या गेल्या। टेक्निकल टीमच्या बरोबर बसून जे फिजिबल आहे, एक वेळ 4 महिने लेट झाला तरी चालेल, पण ते फिजिबल असेल तर पुन्हा तो एक्सरसाइज करून ते करावा, अशा प्रकारचं मी आग्रही सूचना पण केलेली आहे। आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या लोकांकरता आहे तर त्यांची जी व्हॅलिड काही गोष्टी असतील, त्यांची सजेशन असतील तर त्या झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने महामेट्रोने ते मान्य केलेलं आहे। आता उपवनला देखील आम्ही दौरा केला होता, त्यावेळेला 29 इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बाधित झाल्या। त्यांनी सर्वेक्षण केलं आणि आज त्यांनी सांगितलं तर या 29 उद्योजक आहेत, जे उद्योग आहेत, त्यांना त्याच ठिकाणी प्रस्थापित केलं जाईल याची देखील हमी जी आहे ती ओपन इंडस्ट्रीयलचे जे प्रतिनिधी होते त्यांच्यासमोर त्यांनी दिली आहे। आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून कमीत कमी समस्या ठेवून जर हा पुढे जात असेल तर असा आमचा देखील सकारात्मक प्रयत्न आहे। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील या संबंधामध्ये झूम मीटिंग घेऊन काही सूचना दिल्या आणि त्यांनीही तेच सांगितले की काही जे आक्षेप असतील, काही सूचना असतील, त्याचा पुरेपूर विचार करून आपण पुढे जाऊ। आपण सर मात्र बघितलं तर 3000हून अधिक झाडं जे आहेत ते देखील या प्रकल्पामध्ये काढले जाणार आहेत, ते कुठेतरी स्थलांतर करण्यात जाणार आहेत। एकंदरीत 80 वर्षाहून अधिक झाडं देखील जे आहेत, जी ऐतिहासिक हेरिटेज झाडं आहेत, त्यांचं देखील यामध्ये ती देखील कापले जाणार आहेत, पण याला देखील आता पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जातो। नाही, त्या नियमाप्रमाणे झाडांचं त्या ठिकाणी जी प्रत्यारोपण पुनर्रोपण जे करायचं आहे, ती जी कायद्याने त्यांना परवानगी असेल त्याच्या पलीकडे जाऊन बेकायदेशीरपणे तुम्ही झाडं तोडता कामा नये। शेवटी हायकोर्टाने जी डायरेक्शन दिले आहेत त्याच्या अनुसार जर ते प्रपोजल जे आहे ते पुढे जात असेल तर त्या संबंधामध्ये देखील साधक बाधक आमची चर्चा झाली आणि हायकोर्टाला दाखवूनच ते पुढचं कार्य जे काम जे आहे ते केलं जाणार। सध्या प्रकल्पाचं काम जे आहे ते ठिकठिकाणी सुरू आहे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, उद्या प्रकल्प मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते सुरू होईल, मग त्यावेळेस नागरिकांना त्याचा जो त्रास होणार आहे या संदर्भात काही साधक चर्चा झाली? नाही, काही वेळेला कसं आहे की हे तर आज फक्त रिंग मेट्रो असेल, परंतु ओव्हरऑल सुद्धा ज्यावेळेला एकाच वेळेला निरनिराळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू असतात, कोस्टल रोड चालू आहे, निरनिराळे महामार्गची कामं चालू आहेत, मेट्रो 4चं काम चालू आहे, काही काही ठिकाणी पत्रे लावलेली आहेत आणि या सगळ्यामुळे ही कोंडी जी आहे ती स्वाभाविक आहे आणि तो त्रास आहे ते नाकारता पण येणार नाही। तासनतास लोकांना
वाहतुकीला कोंडीला तोंड द्यायला लागतं. परंतु काही काळानंतर जे आहे ही कामं जी आहेत ती पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे याच्यामधनं आपल्याला दिलासा मिळू शकतो. याच्याबद्दल म्हणजे आपण पाहणी केल्यावरच आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे आता ही कोंडीचा जो आहे तो त्रास काही दिवस काही महिने जे आहे ते राहतो आहे. त्याच्यातून देखील मार्ग काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि आम्ही देखील वेळोवेळी निरनिराळे सजेशन्स देऊन त्याच्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असतो. तुम्ही सर म्हटलं की एखाद्या वेळेस प्रकल्प थोडा लांबवला तरी लांब झाला तरी चालेल, पण मात्र ज्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न या अधिकाऱ्यांकडून होईल का? नाही, निश्चितपणे त्यांना आम्ही हे सूचित केलेलं आहे की जे एखादा प्रकल्पाचं जर फिजिबिलिटी नागरिकांच्या सूचनेप्रमाणे टेक्निकली बरोबर असेल तर ते करण्याकरता समजा तुम्हाला थोडा पुढे जायची वेळ आहे. कारण की हा लांब चालणारा प्रकल्प आहे. म्हणजे पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून याची सगळी रचना जी आहे ती काम केलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे वेळ पडली तर तुम्हाला काही महिने प्रकल्पाच्या त्या अनुषंगाने परवानगी घ्यायला वेळ लागला तरी चालेल. पण तुम्ही नागरिकांच्या सूचना ज्या फिजिबल आहेत त्या 100% तुम्ही अंमलात आणा. नक्कीच